माझ्या पद्धतीने मी व्यक्त झालो. तर राज ठाकरे तिथे आले होते. त्यांनी बघितलं, त्यांना एक पेंटिंग आवडलं. मी इथे काही विकायला ठेवलेलं नाही. त्यांनी जाऊन राज ठाकरेंना सांगितलं. तर राज ठाकरे जरा थोडे चिडले. तर मला म्हणाले, हे काय चावटपणा चाललं आहे तुमचं. डच कंपनी जी होती त्यांचं, त्यांनी जो कलाकार बरोबर आणला त्यांनी शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट केलं. त्यामुळे शिवाजी महाराज आपल्याला दिसत ते कल्पनेतून आलेले नाही. तर त्यांनी प्रत्यक्ष बघून काढलेले ते एकमेव त्यांचं ते तर एक पत्रकार म्हणून सगळे लोक मला ओळखतात आणि 2 मिनिटात सगळं विकलं जाईल. पण ते विकलं जाईल ते चित्रकार म्हणून नव्हे. ChatGPT वापरून जर तुम्ही स्क्रिप्ट लिहिणार असाल किंवा अभिनेत्याची इमेज तयार करणार असाल, मग आमचं कसं होईल. पण जे दिसतं त्याच्या पलीकडे काय, जे दिसतं त्याच्यामध्ये काय, तो मुलगा तिकडे उभं राहून राहील होणार. मग मी लुक नेचर इज अँग्री. मी म्हटलं, अरे म्हणजे मला जे सांगायचं मी सांगायचा प्रयत्न करतो त्या छोट्या मुलाला असं कळलं. कलेच्या जगतापुढे हा प्रश्न आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी अमोल आणि सध्या मी मुलुंडमध्ये आहे. मुलुंडमध्ये मी अशा ठिकाणी आलो ज्या ठिकाणी मला संधी मिळते काही अशा चित्रांना पाहण्याची जी मी तुम्हाला दाखवणार आहे. अर्थात मी जिकडे आहे ते आहेत प्रकाश बाल जोशी सर, जे आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आणि लेखक. तर आज ह्या स्टुडिओमध्ये काय आहे खास पेंटिंग्स आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. लेट्स गो. सर, काय चाललं आहे? माझं काम चालू आहे इकडे. बहुतेक मी सकाळी असं येतो. सकाळच्या वेळेस मला चांगली वाटते ती. कारण त्यावेळेस आपण मनही प्रफुल्ल असतं, एकदम नवीन दिवस असतो. बरोबर. आणि आपली जी ऊर्जा असते, आतली ऊर्जा, ती पण चांगल्या उंचीवर असते. त्यामुळे सकाळी काम करायला मला आवडतं. नेमकं काय कसलं चित्र काढताय आपण? आणि नाही असं म्हणजे मी आतापर्यंत माझं अमूर्त शैलीमध्ये मी पेंटिंग करत आलेलो आहे. तर आत्ता हे जे आहे ना की म्हणजे कोरा कॅनव्हास जेव्हा माझ्यासमोर असतो तेव्हा मी काही ठरवत नाही किंवा मला हे काढायचं किंवा ते काढायचं आहे. तर आता इतकी वर्षाचा जो माझा रियाज आहे, म्हणजे मी इतक्या वर्ष ज्या पद्धतीने काढतो, ती एक पेंटिंग काढायची एक प्रक्रिया असते. ती हळूहळू डेव्हलप होत जाते, हळूहळू तयार होत जाते. तर त्यामुळे तो जो कॅनव्हास असतो त्यावेळेस मी काही ठरवलेलं नसतं की मला अमुक काढायचं, तमुक काढायचं किंवा अमुक रंग घ्यायचा. तर आणि असंही नाही की मी रोज इथे येतो आणि रोज पेंटिंग करतो. ज्यावेळेस मला आतून उर्मी येते, वाटतं आता काढावं, त्यावेळेस मग मी उभं राहून मग कॅनव्हास पुढून काम करतो. तर काहीही मनात संकल्पना न घेता किंवा काही न ठरवता पूर्णपणे आपण ज्याला म्हणतो मूडनुसार हां, मूडनुसार आपल्याला जी काही फिलिंग आहे, आपल्याला जी काही वाटतंय ते रंगात नाही व्यक्त करणं. म्हणजे रंगाच्याच व्यक्त. त्याच्या आधी मी म्हणजे आता हे काढलं ह्याच्या आधी कुठेही मी आधी पेन्सिलनी काम करत नाही किंवा काहीतरी आकारावर काढायचे आहेत आपल्याला, असं आहे. तर रंग आणि ब्रश घेऊन त्यांच्या आधारेच मी काम करतो आणि मग ते करत करत हळूहळू डेव्हलप होतं. कधीकधी ते एका दिवसात पण संपतं, कधीकधी 1-1 महिना पण लागतो काम करायला. तर ते आपल्या मूडवर असतं आणि मग ते कसं ते विकसित होत जातं, कसं आपल्याला आनंद देतं किंवा कुठे कुठे थांबून पण राहतं ते. म्हणजे जसं आपण चालता एका वेळेस थांबतो असं मध्येच, तसं ते पेंटिंग पण थांबतो. मग ते परत जेव्हा बोलायला लागतं तेव्हा परत येऊन मग त्याच्यावर काम करतो. आता हे जे तुम्ही करताय, किती वर्षांचा हा प्रवास आहे? काय अनुभव आहे? आणि कधीपासून हे तुम्हाला वाटलं की आपण चित्रकारिता करावी, आपण आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत जावं आणि लोकांपर्यंत आपण ह्या गोष्टी पोहोचवू शकतो, त्यांनाही आनंद मिळावा, ह्यातून आपण आपला मूडनुसार काम करतोय पण लोकांचा मूड चेंज करतोय, यावरती काय तुमचं मत आहे? कसं आहे ना की मी काही असं ठरवलं नाही किंवा मला काय आर्टिस्ट व्हायचं आहे किंवा पेंटर व्हायचं आहे वगैरे. पण लहानपणापासून मला आवड होती चित्र काढायची आणि शाळेत असताना चित्र काढायचो आम्ही. मी इगतपुरी शहरात राहणारा छोट्या गावामध्ये. आणि मग आम्ही आमच्या नाशिकमध्ये समजा काही चित्रकलेची स्पर्धा असेल तर आमचे शिक्षक तिथे घेऊन जायचे. इतपतच चित्रकलेशी संबंध होता. त्यानंतर मी शिक्षणासाठी पुण्यात गेलो आणि मी सायन्सचा विद्यार्थी होतो, परंतु मला चित्र काढायची आवड होती. आणि मग मी आमची वही असेल काय असेल तर पेनवर काढत होतो, चित्र काढत होतो. चित्र म्हणजे मी सुरुवातीला जसं दिसतं तसं काढायचो. नंतर मग मी स्केचिंग करायला लागलो. म्हणजे जी काही एखादी वस्तू बघितली असेल ती बघितल्यानंतर त्याच्यावर माझ्या मनामध्ये म्हणजे त्याच्यावर काही प्रक्रिया व्हायच्या आणि त्याच्यातून मी माझ्या कल्पनेने ते पूर्ण साकार करायचं, असं मी काढत होतो. आणि त्यानंतर मी 76 साली मी मुंबईला आलो. त्याआधी मी पुण्याला असताना बालबोधपीठ नावाची एक संस्था होती जी लहान मुलांमध्ये काम करायची आणि यदुनाथ थत्ते त्याचे अध्यक्ष होते. प्रफुल्ला डहाणूकर ज्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकर्ती आहेत
त्या पण त्याच्या सेक्रेटरी होत्या. तर त्यांचा त्यावेळेस मला संपर्क आलेला होता आणि त्या आम्ही छोट्या मुलांसाठी आम्ही असे आर्ट कॅम्प वगैरे ऑर्गनाईज करायचो. आणि त्यावेळेस त्यांनी माझे स्केचेस वगैरे बघितलेले होते. त्याच काळात माझी यशवंत चौधरी म्हणून एक मोठे आर्टिस्ट आहेत, ते ग्राफिक आर्टिस्ट आहेत. तर त्यांचाही परिचय झाला होता. त्यांनाही माझं खूप काम आवडायचं. आणि मुंबईमध्ये रेडिओ क्लब जो आहे त्याच्याजवळ त्यांची कम्युनिका नावाची त्यांची एक संस्था म्हणजे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती. तर मी मुंबईत आल्यानंतर मग मी त्यांना अधूनमधून भेटायचं वगैरे. तर एका भेटीमध्ये त्यांच्याकडे गेलं असताना KH आरा नावाचे प्रोग्रेसिव्ह आर्ट मुवमेंटमधले मोठे आर्टिस्ट आहेत ते आले होते. तर चौधरी सरांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली की अरे हा मुलगा चांगलं काम करतो, छान स्केचेस काढतो, तो आप एक बार देख लीजिए. त्यांनी कागदावर म्हणजे त्यावेळेस आम्ही ती शबनम बॅग असायची आणि त्या शबनम बॅगेमध्येच माझं ते स्केचबुक होतं. मी त्यांना दाखवलं वगैरे. तर त्यांना ते खूप आवडलं. ते म्हणाले हे आकार तुम्हाला कुठनं मिळाले, कसं काय मिळालं तुम्हाला. तर मी सांगितलं मी बघत असतो, त्याच्यावर मी विचार करतो आणि मग मी असं स्वतःच्याच पद्धतीने मी काढत असतो. तर ते म्हणाले इतना अच्छा है तो फिर आप कागज़ पे क्यों काम करते, बोले कैनवास पे काम करो. तो मैं म्हटलं सर मुझे तो कुछ पता नहीं कैनवास क्या होता है, कैसा उसका इस्तेमाल करना है वगैरे. तर त्यांनी सांगितलं की मैं आपको बताता हूँ. मग त्यांनी मला कॅनवास सीझन कसं करायचं, म्हणजे आता कोरा कॅनवास जो असतो त्याच्यावर पेंटिंगचं काम सुरू करण्यापूर्वी कशी प्रक्रिया करायची असते ती त्यांनी मला समजून सांगितली. ते म्हणाले एक बार देखो अभी एक जी तैयार हो गया, इसके बाद में आपको फिर आपका कलाकार जो है, आपको जो लगता है वो आपका इसके ऊपर काम करना है. आपको रियलिस्टिक काम करना है, आपको अमूर्त शैली में काम, शैली वगैरह कोई बात नहीं, आपको क्या कहना है वो उसके ऊपर करना है. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की शुरू में पेंटिंग नहीं करने का, आप तो कुछ सीखे नहीं, आपल्याला काही माहिती नाही आहे, तर तुम्ही स्वतः काढायचं. म्हणजे जसं संगीतामध्ये रियाज करतात तसा तुम्ही कॅनव्हासवर रियाज करायचा, त्याला रंग द्यायचा, त्या एका रंगाच्या बरोबर दुसरा रंग कसा तयार करायचा ते तुमचं तुम्ही ठरवायचं. कुठला रंग कशात मिळवायचा, कुठली शेड तुम्हाला पाहिजे, ते कशा पद्धतीनं त्याच्यावर म्हणजे तुम्ही नाईफ घेऊन वापरणार आहात का, तुम्ही ब्रशने वापरणार आहात का, तुम्ही तुमचे बोटं वापरून ती पेंटिंग करणार आहात, हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते करत जायचं. म्हणजे ती साधना तुम्ही पूर्ण केली, बरीच वर्ष केली की त्याच्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की काय कसं करता येतं, किंवा म्हणजे कसा रंगांचा परस्पर संबंध असतो, ते कसे मांडता येतात, तुमच्या भावनासुद्धा त्या रंगांच्याद्वारे कशा व्यक्त करता येतात, हे हळूहळू तुमच्या जेव्हा लक्षात येईल त्यानंतर मग तुम्ही प्रत्यक्ष पेंटिंग काढायला सुरुवात करा. त्यावेळेस ठीक होतं, पण आता इतका वेळ देणं किती लोकांना शक्य आहे माहीत नाही. पण मी माझ्या पद्धतीने वेळ देतो, कारण त्याच वेळेस मी पत्रकारिता सुद्धा करतो. किती वर्ष आपण पत्रकारितेत काम केलं? आणि पत्रकारितेत मी सुद्धा जवळजवळ एक 30 वर्ष होतो. मी 25 वर्ष शेवटची म्हणजे टाइम्स ऑफ इंडियात होतो. सुरुवात केली मी लोकमान्य टिळकांच्या केसरीमधून, केसरी सकाळ. आणि नंतर मुंबईला आलो त्यावेळेस मी फ्री प्रेसमध्ये होतो. तर फ्री प्रेसचं ऑफिस जे होतं ते आत्ताचं जे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आहे त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये फ्री प्रेसचं ऑफिस होतं. मला आवड तर होतीच. मग मी दर 15 दिवसातून एकदा जहांगीर आर्ट गॅलरी एक मिनिटावर आहे. तर दर शनिवारी दर नाही ते एक शनिवारपासून दुसऱ्या शनिवारी मी जहांगीरला गेलो. जवळजवळ 25 वर्ष मी 15 दिवसातून एकदा जहांगीरला जात असे आणि तिथली सगळी प्रदर्शनं बघत असे, तिथले कलाकार जे असतील त्यांच्याशी बोलत असे. त्यातनं सुद्धा माझं पण एक दृष्टी तयार झाली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते बघितल्यानंतर सुद्धा आणि त्याचा विचार केल्यानंतर त्याच्यामुळे माझ्या म्हणजे कलेला ती पुढे वाव मिळाला. आणि दुसरं मला त्यांनी सांगितलं होतं आरांनी कि कोणाची कॉपी करायची नहीं, किसी का कॉपी नहीं करने का. आप देखो सब पूरे इतने बड़े बड़े कलाकार है नेशनल इंटरनेशनल, उनका काम देखो, वो आपको भी उसके ऊपर सोचो, लेकिन किसी का कभी कॉपी नहीं करने का. आणि ती गोष्ट मी स्वतः लक्षात ठेवली होती आणि माझ्या पद्धतीने मी व्यक्त होलो. त्यामुळे माझं काम जे आहे ते त्याला असं कोणाच्या जवळ जात असेल पण ते असं कोणाची कॉपीवर केलेलं नाही. आणि मला असं वाटतं त्याचमुळे या माझं जे पेंटिंगचं काम आहे त्या पेंटिंगच्या कामाला जगभर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्यामुळे मला अनेक मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये वगैरे सुद्धा बोलवलं जातं. तिथे मी विद्यार्थ्यांसमोर बोलतो, माझं प्रत्यक्ष करून दाखवतो. आता मी मध्ये आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही एक सांगितलं की तुमची आणि राज ठाकरेंची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला होता. तो काय किस्सा आहे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
हां, कसं झालं ना की मी आता जसं मला सांगितलं होतं आरामने, तसं मी बरीच वर्ष काम करत होतो. आणि मधून मी काही पेंटिंग वगैरे करायचो आणि ती घरातच लावायचो कुठे, किंवा कोणी मित्र आलं तर त्यांना द्यायचं वगैरे. तर असं मी करत असताना एकदा माझे मित्र, म्हणजे माझे समवयस्क धनंजय कर्णिक आणि प्रताप आसबे, हे दोघं माझ्या घरी आले होते एकदा. तर त्यांनी विचारलं, हे कोणी काढलं आहे म्हणालं, कारण असं कोणालाच माहीत नव्हतं मी पेंटिंग करतो, इतकं सिरियसली मी काम करतो वगैरे, कारण मी कधी त्या विषयावर बोललोय नाही, कारण माझं हे होता. तर त्याला पण मीच काढलं आहे. तर ते म्हणाले, अरे इतकं छान आहे, तुम्ही काढलं तर तुम्ही हे का नाही करत. तर असं म्हणून मग त्या माझ्या मित्रांनीच, म्हणजे अमरीश मिश्रा होते, कपिल पाटील होते, असे माझे जे मित्र होते त्यांनी एकत्र येऊन मग मला पुढे करून मग तो माझं पहिलं प्रदर्शन जे होतं ते आर्टिस्ट सेंटरमध्येच भरलं. कारण म्हणजे ज्यांनी मला ह्या क्षेत्रात आणलं, ज्यांच्यामुळे मी आलो, ते आरा हे आर्टिस्ट सेंटर चालवायचे. म्हणजे नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ती संस्था कलाकारांची उभी केलेली आहे. तर त्याच आर्टिस्ट सेंटरमध्ये माझं पहिलं प्रदर्शन भरलं होतं. आणि त्यावेळेस माझे असं एक हे होतं की आपण जरी करत असलो, म्हणजे पहिलाच प्रवेश होता, काय लोकांनाही माहिती नव्हतं, तर मी असं ठरवलं होतं की इथे पेंटिंग विकायची नाहीत. कारण मी जे काम करतो ते काही म्हणजे त्याचं कमर्शियलाइज त्याचं स्वरूप करायचं वगैरे असं काही नव्हतं. तर राज ठाकरे तिथे आले होते, म्हणजे शेवटचा दिवसच होता किंवा त्याच्या आदला दिवस असेल. त्यांनी बघितलं, त्यांना एक पेंटिंग आवडलं, म्हणून त्यांनी यांना विचारलं की याची काय किंमत आहे. तर मी त्यांचा जो कोण सहकारी होता त्याला सांगितलं की मी इथे काही विकायला ठेवलेलं नाही आहे. तर त्यांनी जाऊन राज ठाकरेंना सांगितलं. तर राज ठाकरे जरा थोडे चिडले. ते मला म्हणाले, हे काय चावटपणा चाललं आहे तुमचं. म्हटलं काय झालं. म्हणाले, प्रदर्शन भरवल्यानंतर ते आर्ट जे आहे ते आर्ट मस्ट ट्रॅव्हल ना, म्हणजे तुम्ही असं मी प्रदर्शन भरवतोय मी ते विकणार नाही वगैरे, हे बरोबर नाही. तर मी त्यांना समजून सांगितलं की मी जर आज प्रदर्शन भरवलं आणि ते विकायला ठेवलं तर एक पत्रकार म्हणून सगळे लोक मला ओळखतात आणि 2 मिनटात सगळं विकलं जाईल. पण ते विकलं जाईल ते एक चित्रकार म्हणून नव्हे, तर मी एक पत्रकार म्हणून इतकी वर्ष काम करतो आहे. तर ते पत्रकार, टाइम्स ऑफ इंडियातले पत्रकार म्हणून ते लोक विकत घेतील, तर मला ते नको आहे. तर ते म्हणाले, ठीक आहे, तुमचा जो प्रश्न आहे तुम्हाला कळाला मी तुमचं, पण तुम्हाला असंही करता येईल म्हणाले की तुम्ही प्रदर्शन भरायच्या आधीच तुम्ही अनाऊन्स करा किंवा हे त्याच्यातनं जे काही पैसे येतील ते पैसे मी मुख्यमंत्री फंडाला देईल किंवा बाबा आमटेंच्या आश्रमाला देईल. म्हणजे जे कोण तुमचं पेंटिंग विकत घेणार असतील त्यांनासुद्धा कळेल की हे मी जे विकत घेतो आहे ते पैसे त्यांच्याकडे जात नाही, तर ते पैसे समाजकार्यासाठी जाणार आहेत. म्हणजे तुमच्यावर कोणी ऑब्लिगेशन केले का, तुमच्यावर कोणी असं म्हणजे आउट ऑफ वे जाऊन तुमचं पेंटिंग घेतलं वगैरे असं होणार नाही. तर त्यांची कल्पनाही मला आवडली. पण त्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस तो होता. मग त्याच्यानंतर मी जे प्रदर्शन भरवलं की जे प्रॉपर गॅलरिस्ट होती आर्टिस्ट्री म्हणून वरळीला, त्यांनी ते प्रदर्शन भरवलं. त्यावेळेस मी प्रदर्शन सुरू व्हायच्या आधीच मी असं अनाऊन्स केलं होतं किंवा आणि त्यावेळेस नुकताच बॉम्ब ब्लास्ट झालेले होते मुंबईमध्ये शहरामध्ये आणि बरेच लोक त्याच्यात मृत्युमुखी पडले होते, काही बरेच जखमी झाले होते. तर मी असं अनाऊन्स केलं ते प्रदर्शन भरवण्याच्या आधी की याच्यातून जी काही प्रोसिड्स असेल ती अशा अफेक्टेड जे लोक आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून करायचं. तर अशा पद्धतीने माझा जो प्रवास सुरू झाला तो पुढे अजून तर सुरू आहे, म्हणजे अजून चालूच आहे. नाही, मला एक फार आनंद होतो जेव्हा मी कुठल्या आर्टिस्टला भेटतो. तर आर्टिस्ट जो आहे ना त्याचा पॅशन जगत असतो. आर्टिस्ट पैसा हा सेकंडरी पार्ट आहे आर्टिस्टसाठी. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, एक तर टाईप्स काय काय आहेत चित्रकलेमध्ये. दुसरी गोष्ट की आता कलाकार जे आहेत थोडंसं टेक्नॉलॉजीकडे जास्त वळले आहेत. पूर्वी एवढे कम्प्युटर नव्हते किंवा तुम्हाला कोरल ड्रॉ हे नंतर फोटोशॉप या सगळ्या गोष्टी नंतर आल्या. आता कॅनव्हास सुरू आहे, आता AI वरती किंवा AI जनरेटेड लोकांना फार इझी झालं आहे. पण तो ह्युमन टच जो आहे जो तुम्ही लोकांनी राखून ठेवला आहे त्या माध्यमातून काय तुम्ही एक संदेश देऊ इच्छिता की युवकांनी ह्या कलेकडे किंवा ह्या क्षेत्राकडे कसं पाहावं. कसं आहे ना की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर म्हणजे सगळ्या जगाच्याच एक गोष्ट लक्षात आली की ज्या आपण गोष्टी रिपीटेड करतो त्या सर्व रिपीटेड ज्या गोष्टी करतो त्या कॉम्प्युटर स्वतः करू शकतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे डेव्हलप केलेले आहेत, ते रोबोज वगैरे केलेले आहेत. तर ते केवळ त्यांना सांगितलेलं जी ऑर्डर दिली असते तेवढंच करत नाही, तर त्यांना आपण त्यांच्या त्या प्रतिकृतीमध्ये आपण माणसाच्या भावना
आणि त्याचबरोबर विचार करण्याची त्याची क्षमतासुद्धा वाढवलेली आहे. म्हणजे एखादा जर प्रश्न असेल तर त्याचं काय करायचं, त्याचं उत्तर काय, त्याचं उत्तर हे आपण जसं विचार करू शकतो तसंच अल्गोरिथमच्याद्वारे तो रोबोसुद्धा किंवा ते जे तयार केलेली सिस्टीम असेल ते त्याचं उत्तर देऊ शकते. म्हणजे तेवढं असं नाही की बाबा फक्त हे. आणि दुसरं असं की त्या क्षेत्रातली जी विद्वान माणसं आहेत म्हणजे होऊन गेली जगामध्ये, त्या सगळ्यांचं त्यांचं जे संशोधन आहे, त्यांचा जो विचार आहे तो सगळा एकत्रित करून तो मांडला जातो. म्हणजे मी जर समजा ChatGPTला एखादं विचारलं तर उत्तर देताना ह्या सगळ्या लोकांची विद्वत्ता घेऊन ते येत असतं. म्हणजे अर्थात त्यातलं जेवढी त्याला फीड केलेलं असतं तेवढं उत्तर येतं. तर हा एक प्रकारे एक आव्हानच आहे. म्हणजे हे केवळ चित्रकारांपुढे नाही तर ते लेखकांपुढे आहे. अमेरिकेत तर हॉलिवूडमध्ये त्याच्यावर म्हणजे मूवीज बनले. हा मूवीज बनले आणि त्याच्यावर तिथले जे स्क्रिप्ट रायटर्स वगैरे आहेत हो. त्यांनी आंदोलनं पण केली की बाबा तुम्ही जर असं ChatGPT वापरून जर तुम्ही स्क्रिप्ट लिहिणार असाल किंवा अभिनेत्यांची इमेज तयार करणार असाल तर मग आमचं कसं होईल. अशा पद्धतीचा हा प्रश्न सगळीकडे झालेला आहे. मला असं वाटतं की असं चित्रकला हा विषय फार मोठा आहे. म्हणजे त्याच्यात सगळंच येतं, तुमच्या जीवनातले अनेक अंग येतात. म्हणजे एकतर ते दोन फार ढोबळ मानाने, म्हणजे एक तर निसर्गचित्र तुम्हाला जसं दिसतं तसं तुम्ही काढता, पोर्ट्रेट वगैरे त्याच्यात बरेच प्रकार आहेत. आणि दुसरं म्हणजे तुमच्या मनामध्ये काय, तुम्हाला जे दिसतंय ते तर तुम्ही दिसतंच आहे, पण जे दिसतंय त्याच्या पलीकडे काय, म्हणजे जे दिसतंय त्याच्यामध्ये काय, हे तुम्ही तुमच्या कल्पनेने जेव्हा जाता, तुमच्या इमॅजिनेशनने जाता, तुमच्या भावनेने जाता आणि ते मांडता, त्यावेळेस ते अमूर्त स्वरूप होतं. आणि ते थोडंसं त्याला आपण असं म्हणता येईल की तुम्ही स्वतःचा घेतलेला एक तो शोध असतो कलाकारांना, तर तो तर चालूच आहे. तर मला असं वाटतं की हा जो ब्रशचा टच आहे, म्हणजे आता कुठलाही चित्रपट तुम्हाला जर एखादं एक पेंटिंग काढायचं असेल तर तुम्ही जर नुसती त्याला ऑर्डर दिली की बोला नाही मला एक माणूस चंद्रावर गेलेला आहे आणि तो तिथे बटाटा एवढा खातोय असं दाखवायचं आहे, तर तो ChatGPT तुम्हाला ताबडतोब तिथे चंद्रावर एक टेबल ठेवेल, त्याच्याकडे माणूस तिथे बसवेल आणि तो बटाटा एवढा खाताना दाखवेल आणि ते पेंटिंग करून टाकेल तो, म्हणजे तो अर्धा मिनिटात. परंतु आता आम्ही जे काम करतो ते आमचं म्हणजे त्याच्यातलं जी ह्युमन व्हॅल्यू आहे की ह्युमन टच जो आहे तो टच तुम्ही किती म्हटलं, आता समजा बघितलं तर फोटोशॉपमध्ये 64 लाख शेड्स आहेत कलर्सच्या, परंतु आता मी ह्या ज्या शेड्स तयार केल्या तर आम्ही काही असं ट्यूबमधनं काढले केलं असं करतो, आम्ही आमच्या पद्धतीने मिक्स करतो, कमी जास्त प्रमाणात कशी करायची, कुठला कलर कसा घ्यायचा असं करून करतो. तर हे जे ह्युमन टच आहे, हा ह्युमन टच मला असं वाटतं की निश्चितपणे फार मोठा आहे आणि त्याचं मोठं काम पण आहे आणि ते येत्या काळातसुद्धा चालू राहील. म्हणजे आपण जर बघितलं, जर नुसतं दृश्यकलेचा इतिहास जर बघितला, छोटं उदाहरण देतो तुम्हाला की पूर्वी लोक पोर्ट्रेट काढायचे, म्हणजे ज्यावेळेस कॅमेऱ्याची सुद्धा हे झालेली नव्हती, किंवा आता ब्रिटिश जेव्हा भारतात आले त्यावेळेस इतके लांबून झाले, तेव्हा काय दळणवळणाची साधनं नव्हती किंवा कम्युनिकेशनची साधनं नव्हती. तर आपण इथे आल्यानंतर भारत कसा आहे हे त्यांना जेव्हा त्यांच्या घरच्या लोकांना किंवा त्यांच्या समाजातल्या लोकांना दाखवायचं असेल त्यावेळेस ते बरोबर आर्टिस्टला घेऊन येत आणि आर्टिस्टला सांगत की तू हे बघ कसं दिसतंय, ताजमहाल कसं आहे, हे कसं आहे, भारतातली माणसं कशी आहेत, घरं कशी आहेत, त्याचं पेंटिंग काढून ते पाठवायचे. म्हणजे ते डच कंपनी जी होती त्यांचं, त्यांनी जो कलाकार बरोबर आणला होता त्यांनी शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट केलं, त्यामुळे शिवाजी महाराज आपल्याला दिसतात, ते कल्पनेतनं आलेलं नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष बघून काढलेले ते एकमेव त्यांचं ते एक पेंटिंग. त्यामुळे त्यानंतर जेव्हा आता ज्यावेळेस कॅमेऱ्याचा शोध लागल्यानंतर जे दिसतं ते तुम्हाला कॅमेऱ्यात 2 मिनिटात यायला लागलं. सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट होतं, नंतर कलर झालं, आता तर प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरे आहेत, मोबाईल आहेत, व्हिडिओ काढता येतात. तर अशा वेळी आणि नुसतंच काढता येत नाही, तर ते तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून त्याच्यावर अनेक प्रयोग करता येतात किंवा ते क्रिएट पण करता येतात. मग अशा वेळेस कलाकार म्हणून मी कसं त्याला सामोरे जाणार आहे, त्याला कसं रिॲक्ट होणार आहे, किंवा ते करत असताना सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन मी काय काम करणार आहे, काय लोकांना दाखवणार, हा माझा पुढे प्रश्न आहे. माझ्यापुढे म्हणजे कलेच्या जगतापुढे हा प्रश्न आहे. तर त्यातनं नवीन निश्चितपणे निर्माण होईल. जसं आता आहे की कलेच्या क्षेत्रातसुद्धा NFT नावाचा प्रकार आहे, नॉन फंजिबल टोकन म्हणून. म्हणजे ही एक टेक्नॉलॉजी आहे, याच्यामध्ये एकच आहे की तुम्ही एकदा तयार केलं की ते आहे तसंच राहतं, त्याच्यात बदल नाही करता येत. तर ती टेक्नॉलॉजी वापरून माझं आता समजा हे पेंटिंग आहे, त्या पेंटिंगचं मी जे NFT केली
तर ते NFT नेटवर टाकून त्याचंसुद्धा लोक घेतात, विक्री व्यवहार होतात, ते जपून ठेवतात. तर अशा अनेक पॉसिबिलिटीज, अनेक शक्यता, नवीन नवीन शक्यता, नवीन नवीन प्रयोग असे निर्माण झालेत. त्यामुळे त्याच्यात मी एक कलाकार म्हणून कसं उभं राहायचं आणि सर्वाईव्ह करू आणि कसं पुढे जायचं, कसं लोकांपुढे मांडायचं, हा प्रश्न आहे. पण मला माझी खात्री आहे की शेवटी ह्युमन टच म्हणजे एक माणसाचं मन जे आहे, माणूस जे आहे की मानव जो आहे, हा त्याच्या जीन्समध्ये की आता आपण इतक्या वर्षाचा सगळ्या जगाचा इतिहास बघितला, तर तो आलेल्या प्रत्येक परिस्थितीत तो स्वतःला इव्हॉल्व्ह करतो. त्यामुळे आता हे जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे की जे अजून तयार होते, की जे सगळ्या क्षेत्रात म्हणजे मेडिकलपासून ते सर्व बँकिंगपासून ते ट्रॅव्हलपासून सगळ्या याच्यामध्ये ती वापरली जाते. तर त्याला एक कलाकार कसा काय पद्धतीने फेस करेल किंवा कसा सामोरे जाईल, काय नवीन बदल आपल्यात घडून आणेल, किंवा ज्या पद्धतीने आपण काम करतो त्याच्यात काय बदल होतील, त्याचं मटेरियलमध्ये कसे बदल होतील, किंवा ते मांडण्यामध्ये कसे बदल होतील, हे आता आपल्याला येणारा काळच सांगू शकेल. एक जाता एक मेसेज यंगस्टर्स जे आहेत, जे तुम्हाला बघतायत, ज्यांना प्रेरणा देऊ इच्छिता, तर कोणतंही क्षेत्र निवडताना तुमचं पॅशन इम्पॉर्टंट आहेच. फायनान्शियली तुम्ही स्टेबल राहणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा शिक्षण घेता किंवा कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचं तुम्ही विचार करता, तर काय विद्यार्थ्यांनी नेमकं ठरवावं? कारण ग्रॅज्युएशन नंतर जॉब्स नाही आहेत, पॅशन ही फॉलो करायचं आहे. बरोबर. तर अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा लोकांसाठी काय एक मेसेज असेल? मला असं वाटतं की ज्याला चित्रकला म्हणजे आपण शाळेत जसं शिकतो चित्रकला, त्यातले काही मुलं असतात त्यांना खूप आवडतं, त्याला एक आनंद येतो, ते अभ्यासच करत नाही, ते चित्रच काढतात. त्याला आतून कुठेतरी उर्मी असते, पण नुसतं चित्र काढून पोट भरत नाही. जसं माझे वडील सुद्धा म्हणायचे की बुवा काय, कारण मी शाळेत असताना सुद्धा वह्यात चित्रवित्र काढत बसत, त्यामुळे काय चित्र काढत बसतात. तर ते जरी असलं तरी आता मग ट्रॅडिशनल तुमचे कोर्सेस आहेत आर्ट्सचे, मग तुम्ही जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जाता किंवा स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहे, हे ट्रॅडिशनल वे तर आहेतच. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला प्रॉपर एक प्रोफेशनल उघडं होतं, तुम्हाला तिथे प्रवेश मिळू शकतो. पण आज जर विचार केला तर मला असं वाटतं की तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी शिकल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे तुम्ही नुसतं पेन्सिल आणि पेन आणि ब्रश घेऊन जर काम करत बसलात तर ते करायलाच पाहिजे, तो भाग वेगळा, तर ते तुमचं क्रिएशनचं काम. पण तेवढ्यावर तुमचं भागणार नाही, म्हणजे त्याच्यावर तुमचं शेवटी जीवन चरितार्थ पण तुमचं चालला पाहिजे ना. तर तुम्ही ज्यावेळेस शिकत असता त्यावेळेस तुम्ही डिजिटल टेक्नॉलॉजी ही आत्मसात केली पाहिजे, डिजिटल पेंटिंग आत्मसात केलं पाहिजे, ॲनिमेशन आत्मसात केलं पाहिजे. आणि दुसरं सध्या बघितलं तर सध्या डिझाईन हा जो प्रकार आहे, म्हणजे आर्किटेक्चरमध्ये सुद्धा, तर डिझाईन करणं आपण अनेक गोष्टी आहेत. आता आपल्या लाईफस्टाईल बदललेलं आहे, आपली जीवनशैली बदललेली आहे. तर बदलत्या जीवनशैलीला जे आधुनिक काळामध्ये जे नवीन पद्धतीनं नवीन नवीन छोटे मोठे गोष्टी असतात, जसं एखादं पेला असेल किंवा एखादं कप असेल, तर ते कशा पद्धतीने तुम्हाला आणता येतील, कसं, तर त्या क्षेत्रात खूप मोठी गरज आहे लोकांची. किंवा ॲनिमेशन फिल्म्समध्ये सुद्धा, जिथं लोकांची म्हणजे तिथं क्रय विक्री, म्हणजे जिथं मोठ्या प्रमाणावर फंड्ससुद्धा अवेलेबल आहेत, तिथं नोकऱ्या अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जर केलं आणि एक तुमची जे मनापासून तुमची उर्मी असेल, मग तुम्ही कॅनव्हासवर काम केलं तरी हरकत नाही. पण तुम्हाला ही नवीन आयुधं जी आहेत, नवीन तंत्रज्ञान जे आहे, ते आत्मसात करणं अतिशय गरजेचं आहे. कसं आहे ना, आता मी माझं एकच उदाहरण सांगतो. म्हणजे मी मधल्या काळामध्ये मी पर्यावरणावर जो काही ऱ्हास होतो आहे, विशेषतः माझा नदी हा एक विषय आहे ज्याच्यावर मी खूप वर्ष काम करतो. तर ते मी काम केलं होतं आणि माझं एक प्रदर्शन होतं ते बंगलोरमध्ये, लीला केम्पेन्स्कीचं जे मोठं हॉटेल आहे तिथे त्यांनी ते भरवलेलं होतं आणि मी पण होतो तिकडे, कामं पण लावलेली होती. आणि ते इंटरनॅशनल हॉटेल असल्यामुळे अनेक तिथं राहणारे लोक, त्यांचे मुलं बिलं सगळे बघत होते. ते एकदा मी संध्याकाळी बघलो होतो, त्यावेळेस एक आईवडील आणि त्यांच्याबरोबर एक छोटा मुलगा होता, 5-6 वर्षाचा असेल, काय शाळेत पण जात असेल की नाही माहीत नाही. तर तो जाता एका ठिकाणी थांबला, त्याने ते पेंटिंग बघितलं की ज्याच्यामध्ये मी थोडासा म्हणजे कसा पर्यावरणाचा म्हणजे विध्वंस झालेला आहे किंवा कसा तो, त्यामुळे निसर्गावर किती वाईट परिणाम झाला आहे, काय झाला आहे. तर तो मुलगा तिकडे उभं राहून आईला म्हणा, मम्मी लुक, नेचर इज अँग्री. मी म्हटलं अरे, म्हणजे मला जे सांगायचं, मी जे सांगायचा प्रयत्न करतोय त्या छोट्या मुलाला असं कळलं. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला त्याचं टेक्निक कळलं पाहिजे. म्हणजे टेक्निक आता ज्या पद्धतीने आपण काढतो, अनेक पद्धतीने अनेक जणं काढत असतात.
पण तुम्हाला तो आर्टिस्ट काय म्हणतोय, त्यांनी जे काढले ते बघून तुम्हाला काय वाटतंय, हो हे फार महत्त्वाचं असतं. परत दरवेळेस काय तुम्हाला पेंटिंगच्या समोर तो आर्टिस्ट कोण असेल तो काय भेटणार नाही, किंवा तो जगात पण नसेल. बरोबर. परंतु त्यांनी त्याला जे वाटतं त्या पद्धतीने काम केलं आहे, तर ते जे काम त्यांनी केलेलं आहे, मग ते मूर्त स्वरूपातलं असेल, रिअलिस्टिक असेल किंवा अमूर्त शैलीतलं असेल, पण ते काम बघून तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं. म्हणजे तुमची रिॲक्शन काय होते, तुम्हाला कुठलं फिलिंग येतं. आणि असंही नाही की एक काम बघून सगळ्यांना सारखंच फिलिंग आलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनातले अनुभव असतात, राईट. त्याच्या खाणाखुणा कुठेतरी त्या पेंटिंगमध्ये दिसत असतात. बरोबर. त्यामुळे काही पेंटिंगबरोबर तुम्ही जोडले जाता, काही पेंटिंग तुम्हाला काय वाटत नाही फार महत्त्वाचं असतं, पण तुम्ही तुमच्या नजरेने पेंटिंग बघणं हे फार महत्त्वाचं असतं. क्या बात. आणि ते त्याच्यासाठी शिकलेला माणूस पाहिजे वगैरे असं काही गरज नसते. म्हणजे इव्हन आता जे बिचारे कामं करणारे कष्टकरी असतात, शेतकरी असतात किंवा कामगार असतात, त्यांची सुद्धा जीवनाकडे बघायची दृष्टी असते ना, त्यांना सुद्धा सौंदर्याची दृष्टी Right, असते. right. म्हणजे सौंदर्याची दृष्टी काय फक्त शिकल्या सवरलेल्या माणसांना असतं असं नाही. बरोबर. प्रत्येक समाजात असते, प्रत्येक संस्कृतीत असते. फक्त महत्त्वाचं असं आहे की जे काम तुमच्या समोर आहे ते तुम्ही तुमच्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे. तर हे होते प्रकाश जोशी सर आपल्यासोबत, आणि वेगवेगळ्या विषयांवरती बोललो. चित्रकार जो आहे आणि नुसता लेखक, तो लोकांपर्यंत पोचतो कसा, तर दृष्टिकोन, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कलाकाराकडे, आणि चित्रकाराने लिहिलेला मेसेज लोकांपर्यंत, हा जो एक कन्व्हर्सेशन आहे किंवा हे कम्युनिकेशन आहे, तो होतो तेव्हाच जेव्हा चित्रकार आपल्या कलेतून तो मेसेज समाजापर्यंत पोचवतो. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.